परभणी शहरात कुठल्याही भागात स्वच्छता होत नाहीये। रस्ते खड्डेमय झालेत। धुळीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत। मनपातर्फे नियमित पाणी पुरवठा केला जात नाही। उलट कराचा भार नागरिकांवर टाकला जातोय। नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका आयुक्त तृप्ती सांढूर यांची बदली करावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीनं निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। परभणी शहरात विविध नागरी सुविधांचा वाणवा झालाय। कारवाईऐवजी महापालिका आयुक्तांना पदोन्नती देणं म्हणजे एक प्रकारे जखमेवर मीठ चोळणंच आहे। महापालिका आयुक्तांची अन्यत्र ठिकाणी बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। इथं येऊन बसलेली आहे आणि या लाडक्या बहिणीकडून तुमचं काहीच काम आमच्या शहरामध्ये होत नाहीये। त्यातच या सरकारने मुख्यमंत्री साहेबांच्या शासनाने इथं त्यांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून पदोन्नती दिली। अकार्यक्षम अधिकाऱ्याला जर पदोन्नती मिळत असेल म्हणजे आपल्या परभणी शहरातल्या जनतेच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखं प्रकार झालेला आहे। अशा या आमच्या शहरामधल्या अशा आयुक्तांना आम्हाला नकोय। अशा अकार्यक्षम आयुक्त तुम्ही तुमच्याकडे परत बोलावून घ्या। वारंवार तुम्ही निवेदन देऊनही आता आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन देतोय। या निवेदनावरती जर आमच्या इथं काही कारवाई झाली नाही तर 100% मी तुम्हाला सांगते की आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या मार्फत मॅडमला एवढ्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल की मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचा प्रत्येक वेळेस आवाज गेला पाहिजे। असं आम्ही काही ना काही वेगळ्या पद्धतीने आमच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि इथं आम्ही मॅडमला राहू देणार नाही, एवढं मात्र नक्की। कारण परभणी शहरातले त्यांच्या महापालिकेतले अधिकारी काय, त्यांचे कर्मचारीसुद्धा म्हणजे कर्मचारी आणि अधिकारी हे आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो त्या शासकीय याच्यामधला, पण ते सुद्धा संतुष्ट नाही आहेत। त्यांना सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांच्या कोणत्या समस्या असतील, त्यांचे कोणते काही त्यांनी घेऊन मॅडमपर्यंत गेले तर या मॅडम ऐकून सुद्धा घेत नाहीत, बाहेर व्हा म्हणतात। उपोषणाला बसले तर त्यांना टेंटची व्यवस्था करून देत नाही। ही कोणती मुजोरी झाली, हे कोणता त्यांचा न्याय झाला? हे असे मुजोर अधिकारी आमच्या परभणी शहराला नको आहे। मुख्यमंत्री साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांचे कोणी जे काही मिंदे सरकारचे जवळचे जे काही त्यांचे नेत्यांमधले त्यांचे जे काही हे नातेवाईक मुनीबाई इथं आलेली आहे, तिला वाटतं की यांनी किती आक्रोश केला, यांनी कितीसुद्धा आंदोलनं केले, काही निवेदनं केले तरी माझं इथं काही कोणी माझं बालबाका करू शकणार नाही असं जर यांना वाटत असेल तर नक्कीच आम्ही शिवसेनेकडून यांना दाखवून देऊ की जे कोणी शहराच्या लोकांच्या शहरातील समस्यांवर काम करणार नाही, शहरवासियांचे हाल करतील, आमचे समस्या ऐकून घेणार नसतील तर आम्ही त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देऊ। एवढंच यामार्फत मी मुख्यमंत्री साहेबांना सांगेन आणि एवढंच म्हणेल की या मुजोर अधिकाऱ्यांची, या आयुक्त मॅडमची आणि या महापालिका प्रशासनाची आम्हाला लाज वाटते। महापालिका प्रशासनाची लाज वाटते। या मुजोर अधिकारी तृप्ती सांढूर मॅडमची लाज वाटते। आपल्या महानगरपालिकेपेक्षा ही नगरपालिका बरी, या महानगरपालिकेचीच आम्हाला लाज वाटते। महापालिका आयुक्तांची लाज वाटते। या महानगरपालिकेची लाज वाटते। या शहरातल्या प्रत्येक समस्या न जाणून घेणाऱ्या आयुक्त मॅडमची लाज वाटते। एवढंच या निमित्ताने